Hello बच्चों, I am Krunal Borkar and welcome to my YouTube channel. Today's our topic is introduction to gamma function. ओके सर, तर गामा फंक्शन काय असते बेटा? याचे 5 फॉर्म्युले आहे, एकदम बेसिक फॉर्म्युले आहे 5 आणि एकच प्रॉपर्टी आहे. ऍक्च्युली 2 प्रॉपर्टी आहे, बट मी तुम्हाला एक शिकवणार आणि निंजा टेक्निक सांगणार की तुम्ही प्रत्येक क्वेश्चन त्याच याने त्याच कंडिशनने सॉल्व्ह करायचे. ओके, तर फॉर्म्युले सर याचे फॉर्म्युले नंबर 1 वर जर म्हटलं बेटा तर याचे टोटल 4 फॉर्म्युले आहे. ओके सर, नंबर 1 चा फॉर्म्युला सर गामा फंक्शन ऑफ 1 जर असेल तर याची व्हॅल्यू किती राहणार? ऑलवेज 1. नंबर 2 सर गामा फंक्शन ऑफ n प्लस 1. n म्हणजे कोणता पण नंबर असू शकतो, व्हेरिएबल असू शकतो, काही असू शकतो. तर सर n प्लस 1 याचा फॉर्म्युला राहणार बेटा n फॅक्टोरियल किंवा यालाच आपण म्हणतो n गामा फंक्शन ऑफ n. ओके, नंबर 3 वर जर फॉर्म्युला जर बघितला बेटा तर सर गामा फंक्शन ऑफ 1/2 असेल. काय असेल? गामा फंक्शन ऑफ 1/2. तर याची व्हॅल्यू होते बेटा अंडर रूट ऑफ पाय. याची व्हॅल्यू काय होते? अंडर रूट ऑफ पाय. ओके, आणि नंबर 4 वर फॉर्म्युला सर गामा फंक्शन ऑफ n इंटू 1 मायनस n. तर याला लिहितो बेटा आपण पाय अपॉन साइन n पाय. याला काय लिहितो आपण? पाय अपॉन साइन n पाय. हे याचे टोटल किती फॉर्म्युले आहे? 4. आणि बेटा याची एक प्रॉपर्टी आहे. तर सर प्रॉपर्टी कोणती? तर बेटा प्रॉपर्टी बहुत इझी आहे. तर सर प्रॉपर्टीची जर गोष्ट केली तर बघा याची प्रॉपर्टी असते 0 टू इन्फिनिटी e टू दी पॉवर मायनस x टू दी पॉवर n मायनस 1 आणि इंटू असतो dx. ओके, यालाच म्हणत असतो बेटा आपण गामा फंक्शन ऑफ n. म्हणजे सर x च्या ठिकाणी जर दुसरा नंबर असेल तर लिहू शकतो बेटा. बघा 0 टू इन्फिनिटी असेल आणि e च्या पॉवर मध्ये मायनस z असेल तर मला सांगा x च्या ठिकाणी काय येणार बेटा? z. इकडे n मायनस 1 काय राहणार? सेम टू सेम आणि इंटू काय राहणार? dz. यालाच काय म्हणणार आपण? गामा फंक्शन ऑफ n. म्हणजे सर म्हणायचा उद्देश आहे बेटा e च्या पॉवर मध्ये आपल्याला मायनस z पाहिजे, z च्या पॉवर मध्ये n मायनस 1 आणि हा काय पाहिजे? dz. म्हणजे सर आपला आन्सर कोणता राहणार? जो हा n राहणार. n इज अवर आन्सर. ओके, तर हे 4 फॉर्म्युले आणि एक प्रॉपर्टी आणि काही निंजा टेक्निक सांगणार. जे मी क्वेश्चन जसे चालू करेल त्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला निंजा टेक्निक सांगणार की काय कसं सॉल्व्ह करायचं. तर ओके चलो, तर आता बेटा काही निंजा टेक्निक. ओके, तर सर निंजा टेक्निक. ओके सर, निंजा टेक्निक कोणती? तर पहिली वाली बेटा बघा सर, हा जर फॉर्म असेल तर आम्हाला येऊन जाईल. पण सर व्हॉट अबाउट सर गामा फंक्शन ऑफ 5/2 असेल तर याला कसं सॉल्व्ह करायचं? तर बेटा याच्यासाठी बहुत सारे तुम्ही फॉर्म्युले लावून पण सॉल्व्ह करू शकता. हे बघा याच्या फॉर्म मध्ये आणून, पण तेवढं नाही करायचं. मला सांगा रे इथे काय आहे बेटा? 5/2. तर याच्यावाला ऑड इंटिग्रल काय आहे सांगा बरं? 5 च्या अगोदर ऑड नंबर काय? तो बेटा 3/2. लिहिला? अबे लिहिला का झाले खतम? ओके, तर बेटा 3/2 नंतर काय येणार सर? 1/2. आणि हे जे लास्ट मध्ये 1/2 आला त्याला लिहायचं बेटा लास्ट मध्ये काय? 1/2. ओके, तर सर मग दुसरा असेल तर सांगा. तर बेटा 9/2 असेल तर याला काय लिहिणार सांगा रे? सर 7/2 इंटू 5/2 इंटू 3/2 इंटू 1/2 आणि लास्ट मध्ये काय लिहिणार बेटा? गामा फंक्शन ऑफ 1/2. बघा याची व्हॅल्यू तर आपल्याला माहितच आहे. बघा 1/2 ची व्हॅल्यू काय होते? अंडर रूट ऑफ पाय. सर अजून एक सर मी जर म्हटलं 3/2 असेल बेटा तर 3/2 ला काय लिहिणार? 3 च्या अगोदर ऑल मल्टिपल सांगा बे काय असते? 1/2 आणि गामा फंक्शन ऑफ काय असतो? 1/2. दॅट्स इट. ओके, तर ही एक आपल्याकडे प्रॉपर्टी होती. नंतर सर दुसरा जर एक टोटल नंबर असेल तर सर 4 असेल तर 4 ला काय लिहिणार बेटा? डायरेक्ट 3 फॅक्टोरियल. 4 ला काय लिहिणार? 3 फॅक्टोरियल. सर 6 असेल तर 6 ला काय लिहिणार बेटा? 5 फॅक्टोरियल. 6 ला काय लिहिणार? 5 फॅक्टोरियल. ही दुसरी प्रॉपर्टी झाली. नंतर सर हे तर सगळे येऊनच जाते, पण एक गोष्ट सांगतो बाबू तुम्हाला, कॉलेजमध्ये शिकवलं असत पण जेव्हा जेव्हा याले पान ना सगळ्याची वाट लागते. ओके, बघून घे जा मॅडम न शिकवलं किंवा सरनं शिकवलं असेल ना तर हे तर सर आम्हाला माहीतच होतं, पण बेटा याले जर सॉल्व्ह करायला गेलं ना तिथंच खतम झाले. आता ऐकून घ्या याले सॉल्व्ह कसं करायचं. तर सर जेव्हा पण आपण आन्सर काढत असतो तर बेटा 2 व्हॅल्यू येणार आपल्याकडे. ओके, तर बेटा लक्षात ठेवा सर असं जर असेल तर याला ओळखायचं कसं? सर ओळखायचं कसं? 1 मायनस n वगैरे. तर बेटा काहीच नाही, व्हेरी इझी. बघा रे, सपोज मी जर म्हटलं माझ्याकडे सर हा नंबर असेल एक, फॉर एक्झाम्पल आहे बेटा इथे 1/2. छिची, इथे किती? 1/3 आणि दुसरा नंबर आहे सर माझ्याकडे 2/3. पहिला नंबर किती आहे? 1/3 आणि दुसरा नंबर काय? 2/3. तर मग सर याला लिहायचं कसं मला सांगा रे? सर खाली किती आहे सर? डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 3 आणि या दोघांची ऍडिशन बघा बेटा किती होते? 3. तर सिंपल आहे सर, याचा n ची व्हॅल्यू किती होऊन जाणार बेटा? n ची व्हॅल्यू किती होणार? n ची व्हॅल्यू 1/3. डायरेक्ट लिहायचं पाय अपॉन साइन n किती होता सर? n किती होता? 1/3 पाय.
आणि बेटा याला कॅल्सी मध्ये टाकून आपण याचा आन्सर काढू शकतो. ओके, लक्षात ठेवायची ही गोष्ट. सर हे तर कळलं. दुसरं एक्झाम्पल सांगा सर. आता बघा बेटा, मी जर म्हटलं एक पहिला नंबर असेल माझ्याकडे, पहिला नंबर कोणता सर? 5/7. पहिला नंबर कोणता? 5/7. आणि दुसरा नंबर कोणता सर? 2/7. बघा रे, दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये काय आहे बेटा? 7 आहे. आणि दोघांची ऍडिशन पहा बरोबर किती होते? 7च होते. आणि याच्यातून नंबर छोटा कोणता आहे? तर बेटा 2/7 छोटा आहे. तर मला सांगा यांची व्हॅल्यू काय झाली बेटा? ही कशाची व्हॅल्यू असेल? यांची. आणि ही व्हॅल्यू कशाची असेल रे? 1 - यांची. ही व्हॅल्यू कशाची असेल? 1 - तर सांगा बरं बेटा काय येणार? π/sin. यांची व्हॅल्यू किती होती बेटा? सांगा. यांची व्हॅल्यू होती 2/7 आणि इंटू काय राहणार? पाय. दिस इज अवर आन्सर. ओके, तर या कंडिशन मध्ये हे आन्सर राहणार बेटा याचं. ओके, तर आता मला एक गोष्ट सांगा रे सर, हे तर कळलं, पण 1 - n म्हणजे कसं? तर मला सांगा बेटा, 1 मधून या 2/7 ले मायनस करा, काय राहते? 5/7. एवढा दिमाग नाही लावायचा भाऊ. जर याच्यामध्ये सर हा 2/7 आणि याच्या दोघांची ऍडिशन या 7च्या बरोबर येत असेल तर ठीक आहे, नसणे तर तसंच राहू द्यायचं. हा ओके, नाही तर बस फान खतम. कळलं का इथपर्यंत? तर या बेसिक प्रॉपर्टी होत्या कशाच्या? गामा फंक्शनच्या. ओके, तर ज्या मग्याले मराठीमध्ये प्रॉब्लेम येते. ओके, तर तुम्ही ऐका बे. पहिली गोष्ट तर हिंदी नाही येत मला, आणि हिंदी लय बेकार आहे. ओके, सो ठीक आहे, चलो तर समोर चालायचं. हा, तर बघा बेटा, अजून एकदा सांगून देतो मी तुम्हाला. पहिली प्रॉपर्टी, गामा फंक्शन ऑफ 1 असेल तर त्याचं काय होते? 1. दुसरी प्रॉपर्टी, गामा फंक्शन ऑफ n+1 असेल तर त्याला n फॅक्टोरियल किंवा n गामा फंक्शन ऑफ n लिहू शकतो. तिसरी प्रॉपर्टी, सर गामा फंक्शन ऑफ 1/2 असेल तर त्याला काय लिहितो बेटा? √π. सर चौथी प्रॉपर्टी, गामा फंक्शन ऑफ n आणि गामा फंक्शन ऑफ 1 - n असेल तर त्याला काय लिहितो? π/sin nπ. आणि नंतर ही एक प्रॉपर्टी, 0 to ∞ e⁻⁻x आणि x च्या पॉवर मध्ये n-1 असेल इंटू dx, तर त्यालाच काय म्हणतो आपण? गामा फंक्शन ऑफ n. ओके, अजून एकदा सांगतो. इथं x आहे भाऊ, इथं पण काय x आणि इथे पण काय आहे x. सर एक्सच्या ठिकाणी दुसरी पण असू शकते सर, झेड असू शकतो, टी असू शकतो, काही असू शकतो, पण प्रत्येकाची व्हॅल्यू काय राहणार? n. ओके बेटा, याच्या नंतरचे जे व्हिडिओ येणारे आहे ना ते बघा. जर नाही मजा आली ना तर बेटा नाव दुसरं ठेवून द्यायचं माझं. कळलं का? प्रत्येकाला समजेल, प्रत्येक क्वेश्चन समजेल. ओके, चलो. तर इथेच हा इंट्रोडक्शन टॉपिक मी खतम करतो. आणि हे जे पण क्वेश्चन राहिले ते सगळेच्या सगळे मी क्वेश्चन सॉल्व्ह करतो. फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे, जे पण व्हिडिओ पाहिले बेटा तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, ओके, ज्याला कोणाला पण शेअर करा आणि त्यांना म्हणा की एकदा बघा. नाही समजेल तर नका पावले, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ठीक आहे.